उद्धारा जगतधारा देई सर्वासार स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न चंदरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमल मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे बळे व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता निरूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचं एक स्पष्टीकरण रामून सांगितलंय तो आहे अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे। आत्मा देखोनी विरले मन मनची उन्मन झाले ते कैसे ज्ञान ज्ञान ध्यान हेही न कळे अवघा जनार्दन एका जनार्दनी काया वाचा मने जाण। साधनेतली ही परम अवस्था त्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे। परमेश्वराचं चिंतन किंवा परमेश्वर मनन श्रवण हे साधकाला खूप आवश्यक आहे आणि हे करता करता साधकाची सिद्ध अवस्था ज्याला होते त्या सिद्ध अवस्थेचं हे वर्णन आहे की ज्याला आपण परमेश्वर म्हणतो। ही परमेश्वरी शक्ती म्हणजे दुसऱ्या भाषेत लक्षात घेण्यासाठी परमेश्वरी शक्ती म्हणण्यासाठी चैतन्य शक्ती हा शब्द जे संतांनी वापरला तो आपण पुन्हा पुन्हा सांगत असतो। संतांना ही चैतन्य शक्ती जी आहे त्या चैतन्य शक्तीचा अनुभव घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्या अंगाने नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं। एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवित ही सुद्धा ही परमावस्था आहे साधनेतली। म्हणून प्रथम साधना म्हणजे काय कळलं तर ती पुढची परमावस्था म्हणजे काय नेमकं कळेल। साधना असं ज्यावेळेला साधकासाठी सद्गुरू मार्गदर्शन करत असतात त्यावेळेला प्रथम साधकाला
आपण देह आहोत हा जो भाव असतो साधकाकडे, प्रत्येकाकडे, की ज्याच्या प्रत्येकाकडे जो मीपणा आहे, की देहभाव, अहंकार, हे सगळे शब्द जे वापरले जातात, तर त्याचं मूळ काय, तर प्रत्येक स्वतःची जी ओळख प्रत्येक म्हणजे जगातला प्रत्येक माणूस धारण करून बसलाय ते म्हणजे मी देह. देहाला ठेवलेलं ते नाव म्हणजे मी, आणि ह्या देहाच्या अपेक्षेत त्याचं मी, माझं आणि मलाच हवं हे सतत चाललेलं असतं. त्यालाच आपण प्रपंच म्हणतो. खरा म्हणजे खरा प्रपंच जे समजलं जातं, तर संतांचा अभिप्रेत प्रपंच तो म्हणजे काय, मी, माझं आणि मलाच हवं. तर तीन गोष्टी तिथे असतात. आणि जगातल्या प्रत्येक माणसाकडे तेच असतं. मी असा आहे, मी तसा आहे, की मी अमुक तमुक आहे आणि हे माझं आहे आणि मलाच हवं आहे. कोर्टातले सगळे वाद, जगातले सगळे भांडण तंटे ह्या तीन गोष्टीमुळे चालू आहेत. म्हणजे वैश्विक लेवलला जी भांडण आहेत, लढाई आहेत, आज लढाई चालू आहेत. कुठे इराण त्याच्यावर हल्ला करतो, इस्रायल हल्ला करतो, आणखी कोण सगळीकडे चालू आहे. त्याचं मूळ काय, मूळ हेच मी आहे. मी आहे म्हणजे देहाच्या अपेक्षेत मी, हे प्रथम लक्षात ठेवा. आणि देहाच्या अपेक्षेत जो मी आहे त्यातून माणसाची मनोवृत्ती संकुचित झाली आणि माझं तो म्हणायला लागला. मग माणसंच नाही, सगळे पशुपक्षीही असेच वागतात. म्हणजे खरं सांगायला गेलं तर, म्हणजे एका बागामधले म्हणजे एखाद्या एरियामध्ये आपण जातो, तिथे जर 3-4 कुत्रे असतील आणि बाहेरून समोरचा दुसरा कुत्रा आला तर 3-4 कुत्रे हल्ला करायला जातात, कारण जशी लढाईच करायला जातात. एवढे मोठे भुंकत जातात, तसं बघितलं आपण ना. का असं, तर माझा एरिया आहे, हा तुझा एरिया. आता राष्ट्रामध्ये भांडणं पण तशीच आहेत. हे माझा देश आहे, तुझा देश आहे, कारण एकमेकाच्या देशाभिमानाच्या नावाखाली आता अण्वस्त्र टाकतायत. तो हा जो देहभाव आहे प्रत्येक माणसाकडे, ते व्यक्तिगत पातळीवर सुद्धा जीवनात गोंधळ आहे, सामाजिक पातळीवर पण गोंधळ आहे, आणि वैश्विक पातळीवर सुद्धा हा जीवनात जो गोंधळ आहे त्याचं सगळं कारण म्हणजे जगातल्या कोणाही माणसाला नेमका जीवनाचा परमार्थ कळत नाही, हा त्याचा अर्थ असतो. जीवनाचा परमार्थ, आणि त्यालाच परमार्थ शब्द वापरतात. परमार्थ काय, एका चैतन्य स्वरूपाची सर्व रूपं आहेत. चैतन्य स्वरूप हे सत्य आहे आणि रूप ही परिवर्तनशील आहेत. नेहमी लक्षात घ्या, सगळी रूपं, कोणतेही रूप परमनंट राहत नाही. पण हे सत्य कोणालाच लक्षातच येत नाही. प्रत्येक रूप हे मी, माझं आणि मलाच हवं हेच सत्य समजतं, आणि त्याच्यातून सगळा व्यवहार म्हणा, सगळं जग म्हणा चाललेलं आपण पाहतो. त्यामुळे संतांना किंवा आपल्या वेदकालीन ऋषीमुनींना जे समजलं ते सर्व जगातल्या प्रत्येक मानवाला जर समजलं तर जगामध्ये शांती होईल. खरं सांगायचं, सगळं जे बेचिराग झाल्यानंतर जी शांती होईल ते म्हणजे स्मशान शांती असेल. पण ह्या ज्ञानातून जर ही शांती झाली तर कुटुंब म्हणा, की व्यक्तिगत पातळीवर म्हणा, की वैश्विक पातळीवर सर्व माणसांना खरोखर मनापासून शांती, सुख प्राप्त होईल. म्हणून हे जे ज्ञान आहे, जीवनाचा जो परमार्थ आहे, तो प्रत्येक व्यक्तीला समजला पाहिजे. त्यात गुह्य वगैरे जे पूर्वी सांगितलं जातं आणि सगळ्यांनाही सांगायचं नाही असं जे सांगितलं जातं, आणि त्यामुळेच हे असं सुंदर असं ज्ञान गूढ विद्या ह्या अंगाने लोकांपुढे आलं नाही, आणि त्यामुळे बऱ्याच समाजाचं नुकसान होतंय. म्हणून हे ज्ञान प्रत्येकाला कळलं पाहिजे. पण हे ज्ञान नुसतं कळून चालत नाही, परत लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ज्ञानातून आत्मज्ञान आणि आत्मज्ञानातून सहज समाधी अशी 3 पातळीवरती ह्या ज्ञानाचं परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून प्रथम कळलं पाहिजे की देह असं, जेव्हा देह मी असं जेव्हा आपण म्हणत असतो त्याला
सद्गुरू, खरे सद्गुरू, आता इथे सद्गुरू म्हटलं की परत खरे सद्गुरू येतात हल्ली. खरे सद्गुरू हे आपल्या शिष्याला सुख मिळवायचं असेल, की सतत सुखामध्ये राहायचं असेल, तर तुला तुझी आधी ओळख कळली पाहिजे. ती म्हणजे तू म्हणजे देह नव्हेस. ज्याला आपण मी म्हटल्यानंतर देह मी हा जो भाव आहे हा सहज आहे, पण तो आपल्या लक्षातही येत नाही की देह मी म्हणून मी जीवन जगतोय. तर देह दिव्य आहे, चैतन्य स्वरूपातूनच निर्माण झालेला आहे, परत लक्षात ठेवा. पण देहामध्ये गोंधळ नाहीये. तर देह चालवणारी की त्याच्यातून जाणणारी ही जी शक्ती आहे त्या शक्तीमध्ये गोंधळ आहे. म्हणजे मी कोण म्हणतं, देह मी म्हणत नाही. देह हे यंत्र आहे, अर्थात ते दिव्य यंत्र आहे. परत लक्षात, त्याचं महात्म्य अजिबात कमी लेखता कामा नये. पण ह्या यंत्राला चालवणारं किंवा ते त्याच्यातून जिवंतपणा म्हणून एक शरीराकडे आपण पाहतो, ते ज्यामुळे आहे, ती जी शक्ती आहे तिला सोप्या भाषेत आपण जाणीव म्हणतो. सर्वसाधारण भाषेमध्ये त्याला मन म्हटलं जातं, पण जाणीव आणि मनामध्ये थोडासा फरक आहे. पण तरी पण समजून घेण्यासाठी हे मन अधिक शरीर आणि त्याला म्हणतात जीवन. गोंधळ आहे तो मनामध्ये. मनामध्ये म्हणजे ही जाणीव स्वतःला मी देह समजते, तेव्हा त्या जाणीवेला मन म्हणतात. सोप्या भाषेत म्हणजे सगळं जर मी म्हणतात तर तिथे जाणीव नाही, तिथे आहे ते मन, म्हणजेच अशुद्ध जाणीव. आणि ही जी अशुद्ध जाणीव आहे त्या जाणीवेला शुद्ध करायचं असेल तर काय करावं लागेल, तिचा अशुद्धपणा बाजूला केला. जाणीवेमध्ये अशुद्धपणा आहे, जाणीव अशुद्ध नाही. खरं सांगायचं जाणीवेमध्ये जो अशुद्धपणा आहे तो काय आहे की तिथे हा भाव आहे, देह भाव, मी देह आहे, हा भाव तिथे आहे. तो भाव आपल्याला बाजूला करायला पाहिजे प्रत्येकाने. आणि त्यासाठी विशिष्ट पद्धतीची साधना आणि मार्गदर्शन सतत सद्गुरू शिष्याला करत असतात. कारण हे ज्ञान जे आहे ते शिष्य पूर्णतः शरणागत झाल्याशिवाय त्याला ते प्राप्त होत नाही. परत लक्षात ठेवा, किती जरी सांगितलं, कारण हे अत्यंत सूक्ष्म असं ज्ञान आहे. जरी आपण सांगितलं की हे इतकं स्पष्टपणे सांगितलं कळत का नाही, पण सर्वांनी जर ऐकलं तरी विचार करता येईल की आपण ऐकतो, आपल्याला माहिती आहे की देह मी नाही, तर मी म्हणणारी ही जाणीव आहे, हे दुसऱ्या भाषेत ती ईश्वरी शक्ती आहे, जाणणारी शक्ती आहे. आणि ही जी शक्ती आहे ह्या शक्तीच्या ठिकाणी गोंधळ आहे, ती स्वतःला देह समजते. आणि त्यामुळे ती स्वतः जी महान आहे ती अत्यंत लहान होऊन गेली. म्हणून तिने जे आपलं लघुत्व आहे ते लघुत्व दूर करेल. लघुत्व म्हणजे लहानपण, लक्षात घ्यायचं. लघुत्व म्हणजे बऱ्याच निर्णय शब्द येतात. ते लघुत्व आहे, त्याला गुरुत्वामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर आपण जाणणारे जे तत्व आहे, शक्ती आहोत, ह्याची जाण झाली पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक माणसाला ही जाण झाली पाहिजे. तर जाणीव म्हणजे काय, ह्या देहातून ही जाणीव, मानवी देहातून जाणीव जी जाणते त्या जाणीवेलाच माणूस म्हणायचं आहे खरं. तर ती माणसाने हा पहिला विचार केला पाहिजे की देहाच्या अपेक्षेत मी जे जीवन जगतोय ते म्हणजे मी नव्हे. आता मी नव्हे हे कळलं तरी ते आत्मसात होण्यासाठी अंतर्मनात मुरावं लागतं. इथे परत मन म्हटलं की बहिर्मन अंतर्मन दोन शब्द आले. बहिर्मनातून ज्या वेळेला आपल्याला हे जे कळतं त्याला शाब्दिक ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान जेव्हा अंतर्मनात मुरतं आणि परत बहिर्मनातून प्रगट होतं तेव्हा त्याला म्हणतात आत्मज्ञान. म्हणजे शब्दज्ञान आत्मज्ञान मधला जो फरक आहे तो आहे. ते अंतर्मनामध्ये हे ज्ञान मुरलं पाहिजे की आपण ईश्वरी शक्ती आहोत. प्रत्येक व्यक्तीला हे कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही मुळात ईश्वरी शक्ती आहे. पण ह्या ईश्वरी शक्तीच्याच ठिकाणी जो भ्रम झाला
आपल्या ईश्वरत्वाचा विसर झाला, ईश्वराच्या विसरातून भ्रम झाला, भ्रमातून त्याने कल्पना केली आणि ती कल्पना म्हणजे मी देह आहे ही कल्पना केली आणि ही कल्पनेतूनच सगळ्या जगामध्ये गोंधळ निर्माण झाला. आणि म्हणून इथे फक्त देहभाव बाजूला गेला पाहिजे. लक्षात घ्या, इथे खूप काही करायचं आहे का? काही नाही आहे, ती ईश्वरी शक्तीच आहे. पण त्या ठिकाणी देहभाव दूर गेला पाहिजे आणि तो देहभाव दूर जाण्यासाठी लॉ ऑफ रिप्लेसमेंट ह्या नियमाप्रमाणे आहे ते ईश्वरच आहे तो देवच आहे हा भाव तिथे आला पाहिजे. त्याला देवभाव धरता आला पाहिजे असं म्हणतात. आता हा देवभाव धरा म्हटलं तर धरता येत नाही, परत तो गोंधळ आहे. देवभाव धरता म्हणजे नेमकं काय आहे? तर आपलं जे असणेपण आहे, आपण जे आहोत असं प्रत्येक माणसाला वाटत असतं ते आहे. हे जे आहे पण आहे ते दिव्य आहे, तिथेच ईश्वरत्व आहे हा भाव तिथे कळला पाहिजे. आणि ह्या अंगाने सर्व संतांनी म्हणजे संत मार्गदर्शन करतात. तैसा हृदयामध्ये मी राम. लक्षात घ्या, तैसा हृदयामध्ये मी राम सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावर. की ते संत मार्गदर्शन करत असतात की हा राम जो आपण म्हणत असतो, आता हल्ली रामनवमी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात रामाचं पूजन केलं लोकांनी, श्रीरामाचं. तर खरा श्रीराम कुठे आहे? खरं श्रीरामाचं पूजन करायचं कशासाठी? तो हृदयामध्ये जो राम आहे त्याची ओळख करून त्या ओळखीतून जीवन जगता आलं तर ती रामनवमी झाली. खरं सांगायचं तिथे तो राम कळला पाहिजे. राम कोण आहे ते जाणणारं तत्व तेच राम आहे, तेच विठ्ठल आहे, तेच श्रीकृष्ण आहे. हे माणसाच्या जाणीवेत जेव्हा ज्ञान प्रगट होईल त्यावेळेला ती खरी परिवर्तन असेल. आणि म्हणून ते परिवर्तन होण्यासाठी साधना सांगितली जाते की विविध पद्धतीने साधना दिली जाते. पण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तेच सांगितलं जातं की आपली ओळख करून घेतली पाहिजे. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणून संत स्वतःला अनुभवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हा भाग येतो. तर स्वतःला अनुभवण्यासाठी ही स्वतःची ओळख घट्ट करता आली पाहिजे की आहे ती ईश्वरी शक्ती आहे आणि ही ईश्वरी शक्ती ह्या देहातून कार्यरत आहे. ही ईश्वरी शक्ती मी म्हणते आणि ह्या ईश्वरी शक्तीने ईश्वरपणातून जीवन जगायचं आहे. ते कसं जगलं म्हणजे सहज. आता ईश्वरी शक्ती आहे हे ज्ञान सांगितलं आणि ह्या ज्ञानाला आत्मसात करण्यासाठी ध्यान सांगितलं जातं. म्हणजे साधना, ध्यान, धारणा असा जो प्रश्न हे सांगितलं जातं की सतत त्या ईश्वरत्वाचं भान घेता आलं पाहिजे, ईश्वरत्वाचं स्मरण करता आलं पाहिजे. त्यासाठी निरनिराळे मार्ग सांगितले. मग तिथं नामस्मरण आलं किंवा निरनिराळे वृत्ती चित्त निरोध करणं, चित्तवृत्ती निरोध करणं हे आलं. वेगळ्या वेगळ्या पद्धती. पण इथे मुख्यतः जाणणे पण जाणता आलं पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे जाणणे पण जेव्हा जाणता येतं तेव्हाच त्या जाणीवेचं म्हणजे ईश्वरत्वाचा अनुभव असतो. आता प्रत्येकाला त्या जाणीवेचा अनुभव आहे. प्रत्येकाला म्हणजे ह्या जाणीवेला, ह्या शरीरातून, प्रत्येक मानवी शरीरातून ही जी जाणीव आहे या जाणीवेला आपण आहोत हे ज्ञान आहे. नाही असं पण नाही. म्हणजे मी आहे म्हणतोच ना सगळीकडे. अगदी लहानपणापासून अटेंडन्स देताना हात वर करून येस सर करायला लागतात नाव घेतल्याबरोबर. तिथेच सगळ्यांना अगदी संस्कार कोण टाकलं, तू कोण आहेस, अमुक नाव म्हणजे तू, असं झालं ना. पण खरं ही जाणीव आहे, ईश्वरी शक्ती आहे, हे ज्ञान तिथे दिलं गेलं नाही किंवा दिलं जात नाही. मग नेमकं हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी उफराट्या
दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मिरवणे, पहा त्या मुळाशी जाणे, स्वस्वरूपेसी, हा सांगितलेला आहे की दृष्ट्या माझी दृष्टी मिरवणे. काय सांगितलं तर लक्षात घ्या, आपलं जे पाहणं आहे प्रत्येकाचं ते बाहेरील रूपामध्ये गुंतणं आहे. आपण पाहतो त्या रूपांमध्ये गुंतो, हे लक्षात घ्या. प्रत्येक रूपामध्ये म्हणजे बाह्य रूपांमध्ये, शरीराचं जे साकार रूप आहे तेवढंच पाहतो. इथे पाहणाऱ्याकडे लक्ष नसतं, काय पाहतो तिथे सगळं लक्ष जातं आणि ते तिथे लक्ष असल्यामुळे त्या पाहण्यातूनच आपल्या ठिकाणी निरनिराळे विकार निर्माण होतात. लक्षात घ्या. सहजपणे तो देहभाव असतो, देहभावातून आपण सर्व विश्वाकडे पाहतो, मग अगदी आपल्या कुटुंबाकडे पाहतो, शेजारी पाजारांकडे पाहतो, समाजातल्या अनेक घटना पाहतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहत असतो त्या पाहण्याचा आनंद खूप घेत असतो आपण. म्हणजे आपल्या मनासारख्या गोष्टी घडल्या तर पाहण्याचा आनंद घेतो. म्हणजे समजा जंगलात गेलं, हिरवगार वगैरे सगळं पाहतो की नाही आपण, नदी आहे, सुंदर वारा वाहतोय, सगळं छान वाटतं आणि मध्ये वाघ आला, आनंद पळतो. पळायची होतं ना, कारण पाहण्यात माणूस कसा गुंतलेला आहे ते लक्षात घ्या. पण इथे पाहणार तत्व ते मी, हे कोण लक्षात घेत नाही. आणि ते लक्षात घेण्यासाठी या साधना संतांनी सांगितलेल्या आहेत की इथे आपण दृष्टा दृश्य गगन, नेहमी लक्षात आहोत की दृष्टा आहोत म्हणजे सतत पाहायचं कसं. हा दृष्टा पाहतोय, दृष्टा पाहतोय म्हणजे काय, ह्या देहातून जाणणारं तत्व जे आहे ते दृष्ट आहे, पाहणारा. म्हणून आपण दृष्टा स्पष्ट सांगितलंय की प्रत्येकाने पाहायचं काय, आपण दृष्टा आहोत हे पहिलं पहा. हा दृष्टा कशामुळे कळतो, समोर जे दृश्य आहे ते दिसतं, ते कोणाला दिसतं त्याच्यातून कळतं. कारण दृष्ट्याला पाहता येत नाही, हा एक वेगळा भाग येतो. कारण हा दृष्टा अत्यंत सूक्ष्म आहे, त्यामुळे दृष्टा लक्षात घेता येत नाही. म्हणून त्यासाठी संत सांगतात जे जे तू पाहतोस आणि जे जे ते पाहण्यातून तुला जाणतोस किंवा कळतं, हे असं आहे ते तसं आहे, सगळं वर्णन करत असतोस, कोण पाहत असतो इथे लक्ष दे. आपलं काय गोष्टी लक्षात होतं, काय पाहतो, असं पाहिलं तसं पाहिलं, हे केलं ते केलं ते केलं असं म्हणत असतो ना, त्यावेळेला हे कोण करतं, हे कोण जाणतं, कोण पाहतो हे कळत नाही. पण ते जर कळलं म्हणजे दृष्टा पाहतो, म्हणजे आपण दृष्टा दृश्य करणे, त्यालाच म्हणतात उपराट्या दृष्टीचे पाहणे. हे दोन्ही संतांनी तेच सांगितले. उपराटी दृष्टी म्हणजे जी सरळ तुम्ही आपण दृश्यामध्ये गुंतलेलो असतो तर दृश्यामध्ये गुंतवून आपली दृष्टी दृष्ट्याकडे वळवा, त्याला म्हणतात उपराटी दृष्टी. तिथे हे संत सांगतात आपण दृष्टा दृश्य गगन, याहुनी नसावे वेगळे भान, याच्यापेक्षा दुसरं भानच असता कामा नये. ह्या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे आहे. लक्षात घ्या. इथे बघा स्पष्ट केलं की हे जे दृश्य सगळं जे साकार रूप, दृश्य म्हणजे साकार रूप, लक्षात घ्या. हे साकार रूप म्हणजे स्थूल रूप आहेत आणि त्याच्यात आपण इतके गुंतलेलो असतो. तर त्याहून हा जो दृष्टा आहे हा सूक्ष्म आहे. हा दृष्टा म्हणजे जाणीव, म्हणजे हे जाणणारं जे तत्व आहे ती जाणीव, म्हणजे मी म्हणणारं जे तत्व आहे ती जाणीव सूक्ष्म आहे. म्हणून या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे, या जाणीवे माझी मन होता सोहम भागली. ही जाणीव आहे, ह्या जाणीवेमध्ये जेव्हा मन जाणतं, काय जाणतं, सोहम, सोहम भाव सांगितलाय. सोहम म्हणजे सो म्हणजे परमेश्वर आणि तो परमेश्वरच, ती परमेश्वरी शक्तीच दृष्टा आहे. लक्षात किती स्पष्ट सांगितलं ती. सोहम भाव म्हणजे काय, तोच आहे की तो मी आहे असं शब्दशः. पण आहे ते चैतन्यच आहे, चैतन्य शक्तीच आहे. हा भाव तिथे दृढ झाला पाहिजे. म्हणून ह्या जाणीवे माझी मन होता सोहम भावेली, म्हणजे सोहम भावातून ते मन लीन झालं पाहिजे.
म्हणजे मनाचं मन पण विलीन झालं पाहिजे आणि ईश्वरच आहे इथे स्पष्ट झालं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून त्या जाणीवे माझी मन होता सोहम भाविन सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. म्हणजे जे सच्चिदानंद चैतन्य स्वरूप आहे त्याला श्रीहरी म्हटलंय. आता गोंधळ असा होतो, सर्वसाधारण माणसाला श्रीहरी म्हटलं की कृष्ण आठवतो, शिव म्हटला की शंकर आठवतो. म्हणजे आकारात गोंधळाची सवय इतकी आहे ना, आणि ती आपल्याला पुराणातूनच शिकवली आहे. राम म्हटला की धनुधारी राम, शिव म्हटला की शंकर, लगे नाग बिग डोलतो मध्ये, गणपती म्हटलं की गणपती, लगेच सगळी जी रूपं आपण लक्षात घेतो. म्हणून इथे रूप लक्षात नाही घ्यायची आहेत. परमेश्वरी शक्ती म्हणजे अरूप आहे आणि त्यालाच स्वरूप म्हणतात. ते अरूप आहे, त्याला रूप नाहीये. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आता किती स्पष्ट सांगितलंय. देवदेव म्हणून व्यर्थ कुठे फिरतोस. अरे स्वतः ती निज देव, तू जो स्वतःचा आहेस तिथे दिव्य स्वरूप आहे ते पहा ना. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. दुसरं कोण आहे तिकडे बघणारा. पण तो कसा आहे. देवा नाही रूप, देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही. आम्ही म्हणतो आम्हाला गावाला जायचं. कुठे. देवाच्या गावाला. कुठे जावाला. काशीला देवाचं गाव, पंढरपूर देवाचा गाव, आणखी कुठचे गाव. ह्या देवाला कसलंच गावच नाहीये, ह्या देवाला कसलं नावच नाहीये. म्हणून आम्ही नामस्मरण करतो, कोणाचं नामस्मरण करतो. म्हणजे किती गोंधळ आहे. पण स्पष्ट पण ते सांगतायत. देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. आणि परत मार्गदर्शन करतात. देव कुठे आहे. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानेश्वर छाती ठोकपणे सांगतायत. भजा आत्मदेवा. आत्मदेव म्हणजे हा दृष्टा जो आहे तो आत्मदेव आहे. हा पाहणारा आहे, जाणणारा आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. त्याला कुठे बाहेर जावंच लागत नाहीये आणि तिथेच अनुभव घ्यायचा आहे. दुसरं कुठेच अनुभव घ्यायचा नसतो. म्हणून देवा नाही रूप, देवाने नाव, हे स्पष्ट लक्षात ठेवायचं. की तुम्ही देव म्हटलं की कोणाला बघू असं वाटतं ना. कोणालाच बघायचं नसतं, त्यालाच परमार्थ म्हणतो. जो आहे त्यालाच त्यानेच बघायचं असतं, बाकीचं काही बघायचं नसतं. म्हणजे रूपात गुंतायचं नसतं. काही काळासाठी तर ते स्पष्ट लक्षात आलं पाहिजे की ही ईश्वरी शक्ती आहे हे कळण्यासाठी हा अभ्यास, ही साधना आहे. ही साधनं संतांनी सांगितली की आपण दृष्टा दृश्य गगन यावनी नसावे वेगळं. ह्याच्याशिवाय दुसरं भान काहीच असता कामा नये. त्यासाठी 1 तास 1.5 तास 2 तास बसावं लागतं. प्रथम तो भाव धरावा लागतो. लक्षात घ्या की डोळे बंद करून एका जागी ज्यावेळेला बसलं जातं त्यावेळेला तिथे हा दृष्टा भाव धरायला लागतो की साधनेला कोण बसलाय. हा दृष्टा आहे. मी साधनेला बसतो म्हणून बसला तर गणित चुकणार. कारण मी देह आणि देहभावातून ही जाणीव बसायला लागली की तिच्या डोक्यामध्ये 17 विचार यायला लागतात. तिथे मग थांबत नाही. मग आपण म्हणतो अरे आम्हाला जमत नाही, विचार येतात. देवाला विचार येणार नाही, जीवाला विचार येतात. लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रथम साधनेला बसतो तो दृष्टा बसतोय आणि दृष्टाने दृष्टाला अनुभवण्यासाठी तो एका जागी डोळे झाकून बंद, सगळ्या जगाशी दूर होऊन, म्हणजे जगाला बाजूला सर, जगाला बाजूला म्हणजे डोळे बंद केले, पाहत नाही. आणि आहे ते चैतन्य स्वरूपच आहे हा भाव जेव्हा धरायला लागतो. प्रॅक्टिकल जर हे लक्षात ठेवलं तर लक्षात घ्यायचं की नेमकं कसं साधायचंय. की डोळे बंद करून ती आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. समोर काय दिसतंय, काही दिसत नाही. पण कोणाला दिसत नाही. जो पाहतो त्याला काहीच दिसत नाही. ते जो पाहतो त्याला काहीतरी दिसतं. काही ना प्रकाश दिसतो, काही ना काळोख दिसतो, काही ना लक 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 काहीतरी दिसतं. सगळ्या कल्पनेतून पाहत असतं तोपर्यंत दिसतं. कळलं ना. पण जेव्हा ही कल्पना सगळी दूर जाते आणि जेव्हा ही जाणीव निवांत होत जाते, सगळे विचार जगत बाजूला जातं, दृश्य जगत बाजूला जातं, तर ही जाणीव स्वतःलाच अनुभवते. तेव्हा ते जाणीवेने जाणीवेला अनुभवलं
तेव्हा जी अवस्था असते तिथेही आता ही अवस्था येण्यासाठी प्रथम बोलत राहावं लागतं. आहे ते चैतन्य स्वरूप आहे. आहे तो आता सद्गुरू नाम देतात, त्यामुळे ह्या चैतन्याला नाव देतात. देवाचं नाव दिलं जातं. आता नामस्मरण म्हणजे नेमकं काय? ह्या चैतन्य ह्या दृष्टाला नाव दिलं जातं. म्हणून पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, सद्गुरूच्या ठिकाणी गेल्यानंतर आता पूर्वी संन्यासाश्रम घेणारे जे लोक होते, संन्यासी होण्याचे, तेव्हा घरदार सोडून ज्यावेळेला गुरूंकडे जायचे, गुरूंना शरणागत व्हायचे, तेव्हा ते काय करायचे, त्याचं नाव बदलून टाकायचे. म्हणजे रामू, शिव, गोविंदा काय असेल त्या जागी तू मग कोण आहेस, नित्यानंद, सत्यानंद, ब्रह्मानंद. म्हणजे काय समजलं की हे सगळं जो दृष्ट आहे त्याला नाव द्यायचे. त्याचं नाव बदललं म्हणजे जो देहाला नाव येतं तेव्हा ते नाव तुझं नाही. मग तू देहच नाही तर तुझं नावच नाही आहे ना. मग तुझं नाव काय? तर तुझी जी मूळ अवस्था आहे त्या मूळ अवस्थेचं वर्णन असतं. नित्यानंद, नित्य आनंदात असतो तो नित्यानंद, सत्याच्या आनंदात असतो सत्यानंद, ब्रह्माच्या आनंदात असतो ब्रह्मानंद. म्हणजे वेगळ्या वेगळ्या हा आनंद आनंद करून ते नाम दिलं जायचं. ती त्या वृत्तीला, चित्ताला, म्हणजे जाणीवेला की तू ते आहेस, ती ईश्वरी शक्ती आहे, त्या भाव तिथे दिला जायचा. तसं सद्गुरू जेव्हा शिष्याला अनुग्रह देतात, त्या नाम देतात, ते नाम घ्या म्हणतात. म्हणजे नाम एवढ्यासाठी घ्यायचं असतं की हा जो दृष्ट आहे, ह्या दृष्ट्याची ओळख घट्ट करण्यासाठी जे स्मरण दिलं जातं त्याला म्हणतात नामस्मरण, ईश्वर स्मरण. हा भाव तिथे असतो. तो अभ्यास अगदी मनापासून शरणागत होऊन अत्यंत श्रद्धेने जो साधक करत असतो त्याच्या ठिकाणी त्याचं मन स्थिर व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं. लक्षात घ्या, बाह्य जगताशी त्याचा संबंध असतो. कारण ही साधना 1 ते 1.5 तास का 2 तास करता येते, संपूर्ण दिवस करायला पाहिजे असं त्याचं आवश्यकता म्हणण्यापेक्षा ते न करता इतर वेळेला परत प्रपंचामध्ये येऊन, म्हणजे देहावर येऊन परत जीवन जगायची प्रॅक्टिस केली पाहिजे. कशासाठी? एकदा त्या साधनेतून परत देहावर आल्यानंतर ते स्मरण ठेवून जीवन जगण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यासाठी परत सगळीकडे जीवन व्यवहार करताना व्यवहार करायलाच पाहिजे. व्यवहार नाही केलं तर म्हणजे आता कसं असतं, गाढ झोपेत आपल्याला बरं वाटतं, शांत, म्हणून काय 24 तास गाढ झोपतो का माणूस? नाही. त्याला परत जागं व्हावं आणि जागेपणातून परत आनंद घेता आला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. तसंच साधनेतून जी जागृती झालेली असते, की जो निवांतपणा मिळालेला असतो, त्या अवस्थेतून डोळे उघडे झाल्यानंतर, सर्व जगाशी संबंध झाल्यानंतर, सर्व दृश्य जगत दिसल्यानंतर सुद्धा दृष्टाभाव जाता कामा नये, त्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे. म्हणून त्याला आपण लोकांत साधना म्हणतो. पण तिथे बऱ्याच लोकांचा तो गोंधळ असतो. म्हणजे साधनेत बरोबर, बाहेर गेल्यावर परत आपल्याला पाहिजे असं वागायचं, असं सुरू होतं. आणि तिथे त्यामुळे ती साधना परिपक्व होत नाही. इथे सहज स्मरण महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ह्या साधनेतून पहिल्यांदा पुन्हा 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 सांगून, पुन्हा पुन्हा हॅमरिंग करून अंतर्मनामध्ये तू दृष्ट आहेस, ईश्वरी शक्ती आहे, ही जाणणारी शक्ती आहे. वेगळे नाम काही अमुक एखादं नाम दिलं देवाचं, ते तू आहेस, ते तू आहेस, ते तू म्हणजे ते अनंत स्वरूप जे आहे तेच प्रत्येक रूपातून प्रगट आहे. हा बोध तिथे मुरला पाहिजे. इथे गंमत अशी असते की इथे ज्या वेळेला साधकाला दिला तर त्याला वाटतं आता मीच फक्त एवढं, बाकीचे कोणच नाही. तिथे परत गोंधळ होतो. मला माहिती आहे, बाकी कोणाला कळत नाही. मग तो असा हुशार करून तिथं अहंकार अडवतो. सगळेजण ते एकाच स्वरूपाची रूप आहेत, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान झालं असं म्हणता येणार नाही. आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान याच्यात फरक हाच आहे. मला कळलं, मला माहिती आहे, ह्या भावात बरेच लोक, म्हणजे सद्गुरू आपल्याला पूर्वी ज्या वेळेला साधना द्यायच्या त्यावेळेला सगळ्यांना आम्हाला साधना मिळाली आहे, म्हणजे आपण कोणतरी मोठे, तुम्हाला नाही मिळाली, अरे आम्हाला मिळाली असं म्हणायचे ना. कारण माणूस कसला कुठे काही अहंकार झाला म्हणजे शेवटी देहभावातच जातो. तसं नाही व्हायचंय. इथे साधनेचं फलित लक्षात घ्यायचंय की जागृतीमध्ये सुद्धा सतत हे ईश्वरी कार्य चालू आहे.
चैतन्य शक्ती म्हणतो आपण की ईश्वरी शक्ती, त्याचं कार्य चालू आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातून सहजपणे, पण सहजपणे होण्यासाठी आधी पुन्हा 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 तो अभ्यास, श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास, हे सगळं जो प्रकार आहे तो तिथे इतका व्हायला हवा की तिथे अंतर्मनात पाहणारं तत्व ते मी हे लक्षात आलं पाहिजे. लक्षात घ्या, हे जे ते मी म्हणतो आपण, म्हणजे ते दिव्य स्वरूपच मी म्हणतं, हे लक्षात येईपर्यंत आणि सहजपणे त्याच्यातून जीवन जगेपर्यंत ही साधना सतत सुरू झाली पाहिजे. सतत म्हणजे एकांतात गेल्यानंतर, परत डोळे उघडल्यानंतर त्या प्रॅक्टिकली जीवन जगत असताना सुद्धा त्या ईश्वरत्वाच्या भावातूनच जीवन जगता आलं पाहिजे. देहावर यायचं, देहातूनच जीवन जगायचं आहे, पण ती ईश्वरी शक्ती जीवन जगते हे कळते. ते मी नाहीये, आहे ती ईश्वरी शक्ती आहे. म्हणून त्याला म्हणतात ईश्वर करता. जागृतीमध्ये ईश्वर करता आणि ध्यानस्थ अवस्थेमध्ये केवळ ईश्वरी शक्तीच आहे, केवळ परमात्मा शक्तीचा आहे हा अनुभव. या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे, तर ते सहज स्मरण होतं. म्हणून ही जी सहज स्मरण करण्यासाठी ह्या साधना, पण त्यासाठी सद्गुरु भक्ती प्रचंड असावी लागते. तिथे सद्गुरु प्रती तो परमात्माच आहे हा ज्या शिष्याचा भाव असतो त्याला ते सोपं होतं. सद्गुरु आमचे हुशार आहेत, ज्ञानी आहेत, सगळं आहे, पण व्यक्ती म्हणून पाहिलं तर तिथे चुकतं. एक लक्षात घ्या, कसं असतं, सद्गुरु म्हणजे माणूसच ना खरं बघा. त्यालाही आजार पडतो, त्यालाही खोकला येतो, ताप येतो, का बऱ्याच गोष्टी होतात. मग बरेच लोक म्हणतात अरे कसलं हे ना, आपल्या सगळ्या होतं तसं त्यांना होतं, काय फरक आहे. पण हे देहाचे नियम आहे, ते प्रत्येकाला सांभाळावे लागतात. ते नियमाप्रमाणे काही गोष्टी झाल्या, कमी झाल्या, जास्त झाल्या, त्या होतातच. म्हणून ते ज्ञान पाहावं लागतं, त्याचं रूप पाहून. सद्गुरू राजबिंडा आहे, तर सद्गुरू आहे, किटकिडे आहे, असं बारीक दिसत, कसला सद्गुरू. म्हणजे व्यक्तीपुरती पाहण्याची लोकांची जी दृष्टी असते ती बाजूला झाली, तर ते ज्ञान काय आहे, तिथे ज्ञान कसं प्रसवतं, त्याच्यानंतर कशी तळमळ आहे, कळकळ आहे. तिथे ज्या शिष्याला आपल्या सद्गुरूवरती नितांत प्रेम असतं, नितांत शरणागती असते, त्याला सद्गुरू शिवाय राहायची इच्छाच नसते, त्याच्या ठिकाणी हे ज्ञान परावर्तित होत असतं. आणि त्यासाठी सद्गुरूंचा जो प्रत्येक शब्द हा साधक उचलत असतो, त्या शब्दाप्रमाणे तो प्रयत्न करतो. हे सगळं जाणीवपूर्वक कार्य होत असतं. लक्षात घ्या, हे मी परत परत सांगतो, ही जाणीवपूर्वक करण्याची प्रोसेस आहे, ही साधना आहे. डोळे उघडे ठेवून सुद्धा चैतन्य भावात राहण्याचा प्रयत्न करावा लागतो, आपोआप होणार नाही. पुन्हा 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 आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, कोण आहे ईश्वरी शक्ती आहे, कोण आहे ईश्वरी शक्ती आहे, तिचं सगळं जीवन. जिथे अमुक एखाद्या गोष्टीमध्ये बोलता होता मी आणि माझं सुरू झालं की लगेच लक्षात आलं अरे इथे मी माझं सुरू झालं नाही, परत घसरलायस तर परत बस, परत लक्षात घे की आहे ते हे चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक पुन्हा 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 केल्यानंतर ही हळूहळू या जाणीवेला अनुभूती येते. सद्गुरु जसा परमात्म स्वरूप आहे तसं हा साधक सुद्धा त्या परमात्म स्वरूपाच्या चिंतनातून परमात्म स्वरूपमय होऊन राहणं ही साधनेची फलश्रुती असली पाहिजे, आणि ती आहे, लक्षात ठेवायचं. फक्त आपल्याला हे शब्द कळले की ज्ञान कळलं म्हणजे झालं नव्हे. त्यासाठी प्रखर साधना ही प्रत्येकाला केलीच पाहिजे. आणि ही करता करता ती सहजपणे ज्या वेळेला जीवनात प्रगट होते त्यावेळेला ज्ञान ध्यान ह्या गोष्टी काही उरत नाही. तिथे प्रत्येक कृती ही ती सहज असते. म्हणजे आता सांगितल्यानंतर लक्षात येईल. एखाद्या लहान मुलाला तू मुलगा आहेस मुलगा आहेस मुलगा आहेस सांगितलं जातं, बरोबर. मग तो लहानपणापासून मुलांना सांगतो तू मुलगा आहेस, मुलगी आहेस तू मुलगी आहेस, तू मुलगा आहेस तू मुलगी आहेस सांगितलं जातं. आणि ते जसे जे मोठे होतात तसं ते प्रत्येकाला तो भाव धरत असतात, मी मुलगा आहे किंवा मुलगी असेल तर मी मुलगी आहे. काही काळापर्यंत हे मुलगा आहे मुलगी आहे मुद्दाम स्वतः ते बोलून 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 तो भाव तयार होतात. आणि एकदा जरा थोडे मोठे झाले तर आपण मुलगा आहोत ते सांगायची गरज नाही, मुलगा तर मुलगाच आहोत ते सांगायचं काय गरज आहे.
मुलगी आहे तर मुलगी आहे, सांगायचं काय गरज आहे? ही सहज भाव तिथं होतो. आता सहज भावाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान ह्या गोष्टीच नसतात. त्याला कळलं तो मुलगा आहे तो मुलगा आहे, हे ज्ञान शब्दाने कळलं, त्याने आत्मसात केलं त्या मुलाने, आणि तसंच मोठा झाला मुलगा म्हणून तो जीवन जगायला लागला, आणि मुलगी असेल तर मुलगी म्हणून जीवन जगते. ही सहज असतं. आपण काही वेळेला असं बघतो, एखाद्या मुली लहानपणापासून मुलांबरोबरच खेळत असतात, सगळे बाजूला मुलगे असतात, त्यांच्यावरती गोट्या खेळणार, खेळ खेळणार, आणि त्यामुळे त्या मुलीला मी मुलगी वाटत नाही, ती पण मुलगा समजते असं वाटत. आणि मग ती त्या सगळ्या मुलांसाठीच मारामाऱ्या पण करायला तयार असते, सगळ्यांबरोबर कसं झाडावर चढायचंय का कुठे चढायचंय, सगळं मुलासारखं. म्हणजे आपण म्हणतो मुलगी आहे की मुलगा आहे असं बाकीचे लोक उलटे विचारायला लागतात, कारण तिच्याकडे सगळा तो भाव असा असतो, मुलगा आहे तो सहज असतो. तिला ती मुद्दा तिला माहितीच नसतं की हे कसं झालं, पण अंतर्मनाने एकदा पकडलं की ते सहज होतं. तसंच ईश्वरत्वाचा जो भाव आहे तो आता जाणीवपूर्वक सांगता सांगता तो सहज ज्यावेळेला होतो, त्यावेळी दुसरं ज्ञान नाही, ते सहज ज्ञान असतं आणि ती सहज साधना असते. ते तो परिणाम होण्यासाठी ईश्वरच आहे की विठ्ठलच आहे की रामच आहे, म्हणजे नेमकं काय आहे तर हा दृष्टा जो आहे आपल्या शरीरात, प्रत्येकाच्या शरीरात जो दृष्टा जो आहे तो ईश्वर आहे. त्याला चैतन्य म्हटलंय. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी ओळख कुठे धरायची असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्याच ठिकाणी हे जाणणारं जे तत्व आहे त्याचीच ओळख पहिली झाली पाहिजे. कोण आहे, मी अमुक तमुक कोणच नाहीये. इथे जात पात धर्म पंथ हे देहाच्या अपेक्षेत आहेत, सगळं लक्षात घ्यायचं असं. देहाभिमानातून जातीचा अभिमान, नावाचा अभिमान, धर्माचा अभिमान, राष्ट्राचा अभिमान, माणूसपणाचा अभिमान, हे सगळे अभिमानात माणसं कुठे ना कुठेतरी गुंतलेले दिसतील आपल्याला, आणि त्याचं मोठं महात्म्य पण सांगितलं जातं बऱ्याच वेळेला. पण खरं म्हणजे ह्या अभिमानातूनच द्वेष मत्सर निर्माण झालेला आहे, लक्षात घ्या. आणि ह्या द्वेष मत्सरातूनच सगळं जीवन प्रत्येकाचं बिघडलेलं आहे. मग इथे काय केलं पाहिजे? आहे ती ही ईश्वरी शक्ती आहे, सहज स्मरण झालं पाहिजे. आणि ही जे सहज स्मरणाचा जो भाव प्रगट होतो, ती त्याला आता जो अभंग आपण वाचला एकनाथ महाराजांचा, की एक अभंग तसा आहे, एका जनार्दनी एकपणे उभा. आता इथे एकनाथ महाराजांचा तोही अभंग आहे की एका जनार्दनी. इथे एका म्हणजे एका जनार्दनाच्या ठिकाणी एकपणे उभा आहे, असा एक अर्थ आहे. दुसरं, एकनाथ महाराज स्वतःला एका म्हणतात, म्हणजे एका म्हणजे ही जी जाणीव आहे ह्या देहातून ती एका, आणि सद्गुरूचं जे स्वरूप आहे परमात्मा स्वरूप असं जे म्हणतो तो जनार्दन. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा. ते दोन नाहीयेत, तो जनार्दनच इथे आहे. सहज भाव ते जेव्हा लक्षात येतं, सद्गुरू आणि शिष्यामध्ये जी एकरूपता तिथे येते, तेव्हा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवितो. म्हणजे हे सगळं चैतन्यमय जीवन आहे, त्याचा आनंद तिथे त्या जाणीवेला सतत असतो की आहे ते सर्व चैतन्य स्वरूप आहे, एकच मी सर्वत्र आहे हा भाव असतो. आणि त्याचं दुसरं अभंगामध्ये आपण म्हणा, आत्मा देखोनी विरले मन. म्हणजे आत्मा म्हणजे ही जी जाणीव आहे, त्या जाणीवेला जेव्हा अनुभव येतो तेव्हा ते तिथे काय झालंय, मन पण गेलं, म्हणजे मी पण गेलं, विरले मन. म्हणून आत्मा देखोनी म्हणजे तो ह्या साधनेतून जेव्हा ही अनुभूती यायला लागते साधकाला, एका झटक्यात येत नाही, परत लक्षात ठेवायचं. हे ते हळूहळू कळतं. हळूहळू कळणं ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस तिथे होत राहिली पाहिजे. आणि तो अनुभव जसा जसा सद्गुरू आणि शिष्याचा जो संवाद असतो, त्या संवादातून तो आनंद किंवा ते ज्ञान हळूहळू प्रगट होतं. एका दिवसात झटक्यात झालं, मला आता सगळं कळलं, काहीतरी साक्षात्कार झाला असं जे लोक म्हणतात, तर तिथे समजणं कठीण आहे. परत लक्षात, हे हळूहळू सद्गुरूंकडनंच समजून घ्यावं लागतं. आणि जेव्हा हे व्यवस्थित समजतं तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, आत्मा देखोनी विरले मन. म्हणजे माझं मन पण गेलं, म्हणजे मी पण गेलं, आणि मनाचं उन्मन झालं. म्हणजे मनाचं उन्मन म्हणजे अरे हे चैतन्यच आहे हा भाव तिथे निर्माण झाला, तर ते त्याला उन्मनी अवस्था झाली. म्हणजे उन्नत मन झालं, जे जाणणेपण आहे तिथे प्रगल्भता आली, ते उन्नत झालं. तेथे कैसे ज्ञान
मग तिथे ज्ञानाची आणखी काय गरज, दुसरं काय ज्ञान सांगायचं आहे, तिथे ज्ञान सहजच आहे. आता पुरुषाला मी पुरुष आहे असं जर तो म्हणाल मी पुरुष आहे तर आपण काय म्हणणार, खरोखर आहे का वा होतं ना, विचार येतो की नाही. आता पुरुषाला पुरुष आहे, त्याला कोणी विचारतो पुरुष आहे का, तुम्हाला काय वेळ झालास का तू, आपण विचार जाऊन बघा तुम्ही एकत्र पडतो तू पुरुष आहेस काय करेल, कानाखाली चढवेल की देतो, कारण त्याला सहज स्मरण आहे ते. लक्षात घ्या, तसं एकदा हे सहज चैतन्य भाव तिथे निर्माण झालं की तिथे ज्ञान काय, इथे ज्ञानाच्या गोष्टी कुठच्या काय, ते ज्ञान अज्ञान हा गोष्टच नाही आहे, ते सहज ज्ञान आहे. म्हणजे सहज ते हे सहज ज्ञान ज्यावेळेला असतं त्यावेळेस तेथेच अनुसंधान असतं, कारण त्याला अनुसंधान म्हणतो. मग तिथे कैसे ज्ञान, मग ह्या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी तिथे करायची काही गरजच नाही. ज्या व्यक्ती जो साधक आहे तो सिद्ध झाला तिथे की चैतन्य भावातून तो रममाण व्हायला लागला आणि त्याला विचारलं तुला कसलं ज्ञान आहे, तर तो हसेल, त्याला म्हणतो तुला काय माहिती आहे, तो सहज चैतन्य भावातच आहे. आणि ज्ञान ध्यान हेही न कळे, मग इथे ध्यान केलं आणि ज्ञान नाहीये की ज्ञान आहे हे काही कळत नाही, सांगायची गरज नाही, कारण ते सहजपणे आहे. होतं काय, अवघा जनार्दन, हे जनार्दन म्हणजे हे सर्वत्र हे चैतन्यच आहे. जनार्दन म्हणजे चैतन्य, इथे जनार्दन म्हणजे सद्गुरूंचं. आता किती त्यांनी सद्गुरू भक्ती की त्यांना जनार्दन आणि स्वरूप याच्यात फरक नाहीये, त्यांना ते स्वरूप म्हणजे जनार्दन आहे. म्हणून आपला सद्गुरू म्हणजे स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे, हा त्यांच्याकडे इतका प्रबळ भाव होता. त्यामुळे अवघा जनार्दन, की हे सगळं विश्व म्हणजे काय आहे, हे जनार्दन आहे. जनार्दन म्हणजे साकार रूप नाही, लक्षात घ्या, सूक्ष्म स्वरूप आहे. आणि हे अवघा जन म्हणजे अवघ चैतन्य स्वरूप आहे, हा भाव तिथे येतो. आणि म्हणून एका जनार्दनी काया वाचा मने जाणं, म्हणून एका जनार्दनाच्या ठिकाणी शरीराच्या अपेक्षित बघशील, बोलशील किंवा विचार करशील, तर सगळं जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे किंवा सद्गुरू स्वरूपच आहे. हा ज्या साधकाच्या ठिकाणी हा सहज भाव निर्माण होतो त्याला सिद्ध पुरुष म्हणतात. मग तो सिद्ध झाला असतो, तो सद्गुरूपेक्षा वेगळा उरत नाही. आणि ही अवस्था प्रत्येक साधकाने गाठली पाहिजे, लक्षात घ्या. ह्या अवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे परमार्थ आहे. फक्त सर्टिफिकेट घ्यायचे आहेत का, इथे सर्टिफिकेट वगैरे कोण देत नाही तुम्हाला. हे सर्टिफिकेट त्या चैतन्य भावातून निर्माण होतं, म्हणजे सर्टिफिकेट हा प्रकारच नसतो, पण सिद्धता. सर्टिफिकेट म्हणजे काय, सिद्धता आली पाहिजे. की सिद्धता ही ह्या जीवनामध्ये त्या साधकाला सहज येते आणि त्याचं जीवन सगळं चैतन्यमय असतं. आणि ह्या चैतन्यमय अवस्थेसाठी सद्गुरूंप्रती नितांत कृतज्ञता असते. म्हणून तिथे सद्गुरूचं नाव येणारच. ज्या शिष्याला ज्या सद्गुरूंमुळे हे ज्ञान प्राप्त झालेलं असतं, आता ते ज्ञान वेदकाळापासून आहे, पण जेथून सद्गुरूंकडून मिळालं, ज्या देहधारी सद्गुरूंकडून, त्यांच्या प्रती ती नितांत कृतज्ञता त्या साधकाच्या ठिकाणी असते. आणि त्यामुळे ती जी भक्ती आहे, जसं आता एका जनार्दनी एकपणे उभा, म्हणजे जनार्दन म्हणजे खरं सद्गुरू आणि एकनाथ महाराज दोघंही एक आहेत. एक कुठे आहे, चैतन्य भावामध्ये एक आहे, चैतन्य स्वरूपामध्ये एक आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते चैतन्य सर्व आहे. म्हणजे मी म्हणणार सुद्धा चैतन्य, जो समोर जिथे पाहाल तिथे चैतन्य. म्हणून रूपामध्ये न गुंतण्यासाठी चैतन्य भाव प्रगट झाला पाहिजे. आणि त्यावेळेला तो सर्वांप्रती समदृष्टी तयार होते, लक्षात घ्या. सगळे जिथे पाहाल तिथे हे चैतन्यच आहे. आता समुद्राकडे जेव्हा आपण पाहतो आणि सगळीकडे अथांग समुद्र म्हणून पाहतो तेव्हा तो समुद्र एक दिसतो, पण जेव्हा लाटा वर खाली यायला लागतात, आता पावसाळी वादळ येतं आणि त्यावेळेला लाटा मोठमोठ्या लाटा, तर तो समुद्र नाही, आम्ही लाटाकडे बघालो, अरे बापरे केवढी मोठी लाट, अरे बापरे छोटी लाट. आणि तो समुद्र आहे, लाट काय म्हणतो असं जर आपण म्हटलं तर म्हणत नाही, ती लाट आहे. पाहण्याची दृष्टी बदलली की तिथे भीती सगळं तयार होतं, पण तो समुद्रच आहे म्हटलं. तसं हे सगळं चैतन्य स्वरूपच आहे. सगळी रूपं म्हणजे ह्या लाटा आहेत, पण त्या चैतन्य ह्या लाटा येणार आणि जाणार आहेत, तिथे अडकायची गरज नाही. फक्त तिथे एकच लक्षात आलं पाहिजे, आहे ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. आणि त्या सहज स्मरणातून जेव्हा साधक हे पाहायला लागतो त्यावेळेला तिथे
हे ज्ञान प्रगट झालं म्हणून म्हटलं. ते ज्ञान तो परत बोलायला जाणार, मी अमुक आहे तमुक आहे, मला हे ज्ञान झालं म्हणून. आत्मज्ञानी पुरुषाला तुम्ही आत्मज्ञानी आहे का प्रश्न विचारला तर बोलणार नाही, काय सांगणार नाही. मी आत्मज्ञानी म्हटलं की अहंकार आला, कळलं. म्हणतो मग आत्मज्ञान कोणाला झालं असं म्हटलं तर मला आत्मज्ञान झालं असं म्हटलं तर हे काय खरं नाही. कारण मी आणि माझंच सुटलं पाहिजे तेव्हा तिथे असतं ते आत्मज्ञान, कळलं. म्हणजे ईश्वराला ईश्वर पण कळलं तर ते त्याला ईश्वरी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान म्हणायला पाहिजे. म्हणून सर्वत्र चैतन्य आहे. म्हणून संतांनी जे सांगले ते वेळी म्हणजे हे ज्ञान झाल्यावर काय होतं, ते वेळी आपणा पै सहित ही अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसित. तिथे ज्यावेळेला ज्ञान प्रगटतं त्यावेळेला हे सर्व विश्वरूप जे आहे ते काय होतं, एकाच स्वरूपातून आहे, सर्वांचं स्वरूप एकच आहे हे कळतं. ते वेळी आपणा पै सहित आपल्या सकट सर्व ये अशेषी भूते, हे सगळी जी भूत म्हणजे प्रगट झालेली रूप, ये अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देख. अखंड पाहता आलं पाहिजे, थोड्या वेळासाठी नाही. आपण हा थोड्या वेळ बघूया परत मग बघू आपलं तुला चालू झालं असं नाही. तेव्हा आपण पेया सहित अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसा ज्ञान प्रकाश पाहेल म्हणजे असा ज्ञान प्रकाश प्रगट होईल. ऐसा ज्ञान प्रकाश पाहेल तै मोहांधकारू जाईल. जय गुरुकृपा होईल पाहता, त्याला गुरुकृपा म्हणतात. ही दृष्टी बदलली पाहिजे, सहज स्मरण राहिलं पाहिजे. आणि तिथे सद्गुरू आणि शिष्य दोन उरत नाही तर तिथे दोन्ही मिळून ते एकच होऊन जातात. म्हणजे शिष्य हा सद्गुरूच होऊन राहतो. सगळं जीवन सद्गुरूंचं आहे हे त्याला व्यवस्थित कळतं. आपण सोप्या भाषेत सांगतो सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, सद्गुरूमुळे जीवन जगतो कळलं पाहिजे. शिष्य हो हो म्हणतो करतो, पण तिथे मी माझं जात नाही तोपर्यंत सद्गुरूमुळे जीवन चाललंय कळत नाही. लक्षात घ्या. म्हणजे शिकवायला लागतं की सद्गुरूपदी शरणागती धरा, सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे करा असं सांगितलं जातं. खरं भक्ती गुरुभक्ती जी सांगितली जाते, पण तिथे जोपर्यंत मी आहे आणि माझं आहे म्हणजे देहभाव आहे तोपर्यंत शरणागती नाही. लक्षात ठेवा. पण अभ्यास करता करता ती प्राप्त होते. म्हणून शरणागती म्हणजे मी तुला शरण आलो असं सांगून शरण होता येत नाही. कारण तिथे मीच उरता कामा नये, तूच आहेस हे कळतं तेव्हा त्याला म्हणतात शरणागती. लक्षात घ्या. त्यामुळे हे सहज ज्यावेळेला होईल त्यावेळेला जो एकनाथ महाराजांचा अनुभव आहे तो सर्वांचा अनुभव व्हायला लागतो. आणि असा सर्वांचा अनुभव व्हायनं फार आवश्यक आहे. लक्षात ठेवा. हीच फलश्रुती आहे. याच्यात मिळवायचं काय, मिळवायचं हेच सर्व रूप एकाच स्वरूपाची आहेत हे स्पष्ट लक्षात आलं पाहिजे. तिथे तुझं माझं म्हणून काहीच उरता कामा नये. पण त्या भावातून परत प्रपंचही करता आला पाहिजे. इथे मोठी गोष्ट की इथे परत देहातून कार्य करताना देहाच्या अपेक्षेत सगळं जीवन जगावं लागतं. म्हणजे किती मोठे संत झाले तरी देहाच्या मर्यादा त्यांना सांभाळाव्या लागतातच. लक्षात ठेवा की इथे देहाच्या मर्यादा सांभाळताना सुद्धा तो चैतन्य भावातूनच जीवन जगायचंय ही कला आत्मसात झाली पाहिजे. म्हणजे ते स्मरण कसं सहज साध्य होईल त्याच्यासाठी तो अभ्यास सगळा करावा लागतो. आणि या करण्यातूनच ते सगळं सिद्ध होतं. म्हणून बोलताना फार सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष नुसतं देह मी नाही हा भाव धरून दिवसभर विचार करत बसा मग किती कठीण आहे ते कळेल. किती वेळा तो देह मी नाही म्हटलं तर मी देव म्हणूनच आपण जीवन जगतो हे कळायला लागतं. आणि म्हणून तो सद्गुरूंप्रती नितांत श्रद्धा असावी लागते. सद्गुरूंप्रती पूर्णतः शरणागती असावी लागते. सद्गुरू जे म्हणतील त्याप्रमाणे मला जीवन जगायचं आहे. कारण माझं जीवन म्हणजे सद्गुरूंचं जीवन. हा भाव जेव्हा दृढ होत जातो तेव्हा हे ज्ञान सहज आत्मसात होतं आणि ते सहजपणे जीवन जगता येतं. म्हणून सर्व जे आहे त्यांना म्हणतात जागृतीमध्ये साधनेतून जीवन जगणं म्हणजेच अनुसंधानातून जीवन जगायचं असतं. एकांतामध्ये तेच होऊन राहणं आणि देहावर येऊन जीवन जगत असताना ही ईश्वरी शक्तीचं जीवन आहे ह्या अनुसंधानातून जीवन जगता आलं पाहिजे. दोघांमध्ये खूप फरक आहे. पण त्या दोन्ही गोष्टी आत्मसात झाल्या पाहिजेत. आणि हे जेव्हा सिद्ध होतं त्यावेळेला आपल्याला हा परम अर्थ जीवनाचा प्रगट झाला
हे साधकाला लक्षात येतं. मग त्याचंच त्याला कळलं. दुसऱ्यांना कळो न कळो नाही, त्याचं त्यालाच कळलं पाहिजे. ते कळल्यानंतर त्याच्याकडे परिवर्तन पाहून समोरच्यांना कळतं इथं काहीतरी वेगळं दिसतंय असं जे आपण म्हणतो ना, अशा पद्धतीचा हा बोध आहे. एकनाथ महाराजांचा झालेला हा अनुभव आहे. तोच अनुभव आपल्या सर्वांना हो ही सद्गुरुचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ